पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली। जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना दोन्ही नेते एकत्र आले। शरद पवार पोहोचण्याआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांची केबिनमध्ये चर्चा झाली। तर जयंत पाटील आणि अजित पवार भेटीवर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संस्थांच्या बैठकांच्या नावे यांचं बरं चाललंय असं राऊत म्हणाले। तसंच पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही भेटतही नाही असंही राऊतांनी म्हटलंय। तर सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हवाच अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील जयंत पाटील आणि अजित पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही। त्याच्यामुळे आमच्याकडे भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो। हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही। अशा प्रकारे ज्याने आमचा पक्ष तोडला, आमचा पक्ष फोडला, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, ज्यांनी महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी गुडघे टेकले महाराष्ट्राच्या शत्रूसमोर, त्यांना आम्ही आमच्याकडे किती संधी असली तरी आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवणार नाही। बोले त्यांच्याकडे अशा भेटींसाठी एक कारण असतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती, नका जाऊ। विद्या प्रतिष्ठानमध्ये शैक्षणिक कामासाठी बैठकी होत्या, रयत शिक्षण संस्थेची बैठक होती। चांगल्या संस्था। मी बोला आमच्याकडे का अशा संस्था नाही। आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावरचे। आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू। सशक्त लोकशाहीमध्ये या गोष्टी बोलणं मला त्याच्यात काही गैर वाटत नाही। आणि परवाच्या दिवशी जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा, मी स्वतः संजय राऊत साहेबांना जाऊन भेटून आले। आमची सगळी टीम ताकदीने शिवसेनेबरोबर उभी राहिली आहे, कारण का आम्हाला कळतंय की ते त्या म्हणजे बघा मैत्री आहे, साथ आहे आणि जे खरं आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार। त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन राऊत साहेबांना भेटून आले राज्यसभेत सांगायला की आम्ही तुमच्याबरोबर ताकदीने आहोत। तेही मला स्वतःच म्हणाले की सुप्रिया मला माहिती आहे मी सगळ्यांची स्टेटमेंट्स, मग रोहितचा असेल, जयंतरावांचा असेल, जितेंद्र आव्हाडांचा असेल, संदीपची, सगळ्यांची स्टेटमेंट जी तुम्ही दाखवली ते ताकदीने तुम्ही आमच्याबरोबर आहात। कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली, आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना। म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची। मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना? मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।